म्हातारी बी आज नाही घास कापाय. कुठे गेली? झोपली म्हातारी. होय. पहिलं नाही घास कापलं होय. हा कोणी? तुम्ही काळजी ना. म्हातारीने हम्म. आता हे मला इथे का बसाय सांगा बरं. हो आता थोडं कापायचं आहे का? हो अहो लय कापायचं आहे. तिकडे पण आहे. काय सांगायचं आता हे थोडं कापायचं आहे का? आजोबा तिकडे पण किती घास आहे हो. तू बी बस कापू लागत जा की. लागतो मोठा कशाला? मोठा कशाला आताच कापायचं? मी कशी कापते? केवढा घास आहे दाखव तिकडे आहे. म्हातारीला बोलवायचं सोय. आजीला वय. आता आजी झोपली. उरकल की. किती पण वार आहे लगा. मला काय गुडघ्याने जमाना काय. आजोबा किती वार आहे हो. लय ऊन लागतंय मला. कापा गाड्या तुम्ही. कापा कापा. कापा काना 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 काना. रोज काम करायचं असले म्हणजे हटकळ होतील वाईज. खाली कापा खाली व्हायचं. खाली कपळ. ऊन पण केवढं आहे. ऊन जास्त असते. ढगाळ येते आणि परत ऊन येते. कण 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 कापा. पाऊस पण लय पडतोय आता आहे का नाही? आता जाऊ. हा पाऊस पण लय पडतोय. माऊस लय उतरलाय आता. शेरड सोडली का? हा खाली कापा खाली कापा. उगवण म्हणजे लवकर. हे बघा आमची नात कशी काम करते. काना 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 काना. येळा हातावर येईल येळा हातावर येईल. जुळवून टाका जुळवून टाका. टाका जुळवून. ते वरची वर वरची वर वरची वर. आला का तू लाग कापू व्हायचं. हा आता थांब तिला कापून देवायचं. खाली कापायचं म्हणजे फुटून येतो लोकच. बघा आता आता नातो आमचा घास कापायला लागलाय. बघा तो का खाली काप खाली काप खाली कापवायचं. काप खाली. ती वरची वर कापू नको. ती बघ ती कशी कापत होती. तू कसा कापतोयस. तू नको करू. ती खाली काप खाली कापवायचं. खाली काप. इळा हातावील. अरे इळा हातावील. ती नाही बघ वरच कापतोय रे. वर कापतोय ती. शेजवर कापा शेजवर कापा. हे बघा शेरडांना घास आता कापल्याला नेऊन टाकायचा. ही एक त्यांना शेरडांना टॉनिकच आहे बघा. ह्या घासानं शेरडांना इतकी ताकद येते. ह्या घासानं. हा मेथी घास आहे बघा. आणि आम्ही रोज ही कापून शेरडांना टाकतो. त्यांना रोज खाद्य हीच आहे. तुमचा दसरथ घात, हा मेथी घास आणि गवत. ह्या मेथी घासानं त्यांच्या तब्येती सुधारते. ते मित्रांनो तो दसरथ घास आहे. ती वरला जी आहे ती दसरथ घास आहे. खाली काप खाली काप खाली काप रे बाळा. खाली काप खाली काप काप खाली व्हायचं. आता तुम्हाला मी तो दसरथ घास दाखवतो. हा बघा दसरथ घास. आता खायलाच आलाय बघा.
आता हा शेरडांना, मेंढरांना, गायांना हे सगळ्याला चालतं चित्राबांना. आणि खायला सुद्धा चविष्ट घास असतो, त्यामुळं शेरडं मेंढरं ह्याला जास्त खाते ती. आणि हा घास 4 वर्ष 5 वर्ष चालतो. मेथी घास, दशरथ घास आणि कडवाळ मकापेक्षा हा परवडतो घास. खायला चांगला, पुरवणीला. आणि ह्याच्यामुळं शेरडांच्या तब्येती सुधारते, ती गायांच्या तब्येती सुधारते, ते आरोग्याला चांगलं आहे खाणं. मेथी घास, दशरथ घास खायला चांगला आहे. आणि कापला की पुन्हा हा असाच फुटून येतो. त्याला फक्त जास्त पाणी लागतं. जेवढं पाणी देईल एवढं फुटवा करतं आणि उंच वाढतं. आणि शेरडांच्या तब्येती सुधारते ह्याच्यामुळे. उन्हाळ्यात हिरवं जेवढं खायला असेल चित्राबाला, तेवढी चित्राबांच्या तब्येती सुधारते त्या. म्हणून नेहमी शेतकरी मित्रांनो, दशरथ घास, मेथी घास, मका हे जेवढं उन्हाळ्यात असेल तेवढं चांगलं. कारण उन्हाळ्यात हिरवं खाणं हे चित्राबाला चांगलं असतं, पोषक. म्हणून मेथी घास, दशरथ घास, मका, कडवाळ हे नेहमी करत जा. कारण चित्राबाला ते आवडीचं खाणं असतं. धन्यवाद.